नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिषेक ठिगळे एज्युकल्चर मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो। जीएमसी नांदेडचे पहिले 2 पेपर आपले झाले होते, ते YouTube वर घेतले होते। तिसरा, चौथा, पाचवा पेपर आपण ऍप मध्ये बॅच मध्ये टाकलेला आहे आणि आज आपण आता शेवटचा YouTube वरचा पेपर घेतोय। बाकी सगळे पेपर आपण ऍप मध्ये टाकलेत। तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मी फक्त जीएमसी नांदेडची पण अशी एक 249 रुपयाची बॅच मी अपलोड करून ठेवलेली आहे। ज्यांना फक्त याचेच पीवायक्यू बघायचे त्यांनी त्याचे पीवायक्यू बघू शकता आणि मग ज्यांना मोठीच बॅच घ्यायची आहे त्यांनी सरळ सेवा पीवायक्यू बॅच 2025 डोळे झाकून जॉईन करा। 999 रुपयाची बॅच आहे, 1 वर्ष व्हॅलिडिटी आहे, 2 शिकवणारे फोल्डर गणित बुद्धिमत्ताचे आणि बाकी सर्व एक्झामचे पीवायक्यू। तुमचा एकही रुपया आणि एकही सेकंद वाया जाणार नाही याची मी खात्री तुम्हाला देऊ शकतो। ठीक आहे, तर आज आपण त्याच्यातलं पुढचा एका टेस्ट 6 चं लेक्चरचं डिस्कशन घेणार आहे जीएमसी नांदेडच्या। तुमचा पेपर 25 तारखेला आहे, त्याच्या आत मी तुम्हाला 9च्या 9 पेपर द्यायचं कंप्लीट करून देईन ऍप मध्ये। ठीक आहे, तर बघूया आता आपण पहिला प्रश्न ब्लड रिलेशनचा आहे। रिझनिंग पासून सोपं आहे, रिझनिंग सोपंच आहे, यांचं मॅथ थोडंसं हायर लेवलला येतं। पहा, डायरेक्ट प्रश्नावर जम्प करायचं। जे भागिले के, भागिले म्हणजे काय वडील, तर जे हे वडील आहेत कोणाचे, के चे। नंतर के प्लस एल, प्लस म्हणजे काय आहे आई, के ही आई आहे कोणाची, एल ची। एल वजा एम, वजा म्हणजे भाऊ आहे, म्हणजे एल हा भाऊ आहे कोणाचा, एम चा। आणि एम गुणिले एन, गुणिले म्हणजे काय आहे पत्नी, तर एम ही पत्नी आहे कोणाची, एन ची। म्हणजे एन काय झाला, पती झाला, पुरुष केला। आपण सर्कल म्हणजे स्त्री करतो, स्क्वेअर म्हणजे आपण पुरुष करतो। बघा विचारले काय, जे चे एनशी नाते काय, जे चे एनशी नाते म्हणजे जे कोण आहे यांचा, तर जे कोण आहे रे, बायकोच्या आईचा वडील, पत्नीच्या आईचे वडील, बायकोच्या आईचा वडील, पत्नीच्या आईचे वडील। आजकाल असे ऑप्शन द्यायला सुरुवात केलेली आहे, असं प्रॉपर नातं देत नाही ते। इव्हन सासरा जरी असेल तर ते काय म्हणतात, बायकोचे वडील म्हणतात। ठीक आहे, जावई असेल तर मुलीचा नवरा म्हणतात। तर आता अशी पद्धत सुरू झालेली आहे, एक शब्द देण्याची ऐवजी असं, तर ते का मराठी आणि इंग्लिश मध्ये दोन्हीकडे सेम सेम व्हावं म्हणून ह्या पद्धतीने सुरू केलेल्या असाव्यात। पण हे खिशातले मार्क आहेत, ब्लड रिलेशन शोधून शोधून तुम्हाला सोडवायचं आहे। ठीक आहे, पुढे जाऊ आपण। ऍसिटिलायझर या शब्दातील प्रत्येक स्वर इंग्रजी वर्णक्रमानुसार त्याच्या लगतच्या नंतरच्या अक्षरात बदलला। जे सांगितले ते आपण करून घेऊ। ए सी ई टी वाय एल आय झेड ई आर एस, त्यांनी काय सांगितले, प्रत्येक स्वर इंग्रजी वर्णक्रमानुसार त्याच्या लगतच्या नंतरच्या अक्षरात बदलला। स्वरला नंतरच्या अक्षरात बदलायचे बी, ई नंतर एफ, नंतर ए ई आय, आय नंतर जे, ए ई आय ओ यू, ई नंतर परत एफ, डन। आणि प्रत्येक व्यंजन त्याच्या लगतच्या आधीच्या दुसऱ्या अक्षरात बदलला। आधीचं दुसरं अक्षर, शी च्या आधीचं दुसरं अक्षर कुठलं, ए, टी च्या आधीचं दुसरं अक्षर काढायचं आपल्याला। सरळ काढून घेऊ, आपल्याला जास्त हे करायची गरज नाही पडली पाहिजे, म्हणजे विचार करायची, कारण ते बरं पडतं। तुम्ही मनातल्या मनात करता म्हणून चुकायचे चान्सेस जास्त आहेत। हे एकदा तुम्ही काढून ठेवलेले असतात, एबीसीडी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड। ठीक आहे, आता आधीच्या दुसऱ्या अक्षरात टी च्या आधीचं दुसरं अक्षर कुठलं, आर, वाय च्या आधीचं दुसरं अक्षर कुठलं, डब्ल्यू, एल च्या आधीचं दुसरं अक्षर कुठलं, जे, आणि झेड च्या आधीचं दुसरं अक्षर कुठलं, एक्स, आणि आर च्या आधीचं दुसरं अक्षर पी, एस च्या आधीचं दुसरं अक्षर क्यू। तर तयार झालेल्या अक्षरांच्या गटात खालीलपैकी कोणते अक्षर दोनदा दिसेल, कुठलं अक्षर दोनदा दिसतंय, आर सी एक्स जे। आर एकदाच आहे, सी तर एकदा पण नाहीये, एक्स एकदा आहे, जे बघ जे कितीदा आहे, 2 वेळा आहे। म्हणजे काय आलं याचं उत्तर, जे, ऑप्शन नंबर 2। हा जरा वेगळ्या पद्धतीचा प्रश्न होता, म्हणजे जेवढे आतापर्यंतचे आपण पेपर बघितले त्याच्यात असा प्रश्न आला नव्हता, पण काय अवघड नाहीये प्रश्न, सोपाच प्रश्न आहे हा पण। ठीक आहे, चलो पुढे जाऊ आपण। एल एम एन ओ पी क्यू आणि आर 7 जण आहेत, वर्तुळाकार टेबलाभोवती बसलेत। लगेच 7 असले तर 1 2 3 4 5 6 आणि 7 टेबलाभोवती टेबलाच्या मध्याकडे पाठ करून बसलेत। हे बघ जरा असं वेगळं आलं आतापर्यंत, मध्याकडे काय केली आहे, पाठ, म्हणजे त्यांची तोंड कुठे आहेत, बाहेर आहेत, डावं उजवं चेंज होणार। आर ही एल च्या लगत उजवीकडे आहे, आर ही एल च्या लगत उजवीकडे आहे, बाहेर तोंडात म्हणजे उजवीकडे।
लगत उजवीकडे आणि क्यूच्या लगत डावीकडे बसले कोण आर, क्यूच्या लगत डावीकडे बसलेली आहे. एन ही क्यूच्या लगत उजवीकडे बसलेली आहे, एन ही क्यूच्या लगत उजवीकडे बसलेली आहे आणि पीच्या लगत डावीकडे, पीच्या डावीकडे बसलेली आहे. ओ ही एलच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर आहे, ओ ही एलच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर, म्हणजे एल डावा बाजू ही आता, ओ ही एलच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर आहे. आता पी ही क्यूच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर आहे, पी ही क्यूच्या उजवीकडे आहेच, ते आधीपासून द्यायची काही गरजच नव्हती. एल आणि ओ यांच्यामध्ये कोण बसलेले आहे, आता राहिलाय कोण आपला एम, तर एल आणि ओ च्या मध्ये कोण बसलं रे, एम बसलेला आहे. आणि सगळ्यात लक्षात ठेवायची तोंड कुठे सगळ्यांची बाहेर आहेत, डावं उजवं चेंज होणार, आतापर्यंतच्या पेपर मधले पहिल्यांदा तसं आलेलं आहे. चलो पुढे जाऊ. डी ई एफ जी एच वाय आणि झेड हे 7 बॉक्स एकावर एक ठेवले आहेत, पण त्याच क्रमाने ठेवले असतील असे नाही. एफ हा ईच्या वर ठेवलेला आहे, 7 बॉक्स एकमेकांना ठेवलेत, 1 2 3 4 5 6 7. आता काय म्हटले त्यांनी, एफ हा केवळ एफ हा ईच्या वर ठेवलेला आहे, ईच्या वर कोण आहे, केवळ एफ आहे, बरोबर. केवळ एच हा ई आणि झेडच्या मध्ये आहे, ई आणि झेडच्या मध्ये कोण आहे, केवळ एच आहे. केवळ जी हा डीच्या खाली आहे, फक्त जीच आहे डीच्या खाली, झालं. म्हणजे राहिलंय कोण आता आपलं वाय, वाय कुठे येणार इथं. तर काय विचारले, वाय आणि जी च्या मध्ये किती बॉक्स ठेवले असतील, वाय आणि जी च्या मध्ये एकच बॉक्स ठेवलाय, ऑप्शन नंबर 3. होता का नाही इझी, काहीतरी अवघड आहे का, काही अवघड नाही. ठीक आहे, नेक्स्ट. आणि मला एक सांगा, ते लाईव्ह घेणं किंवा असं घेणं काय फरक आहे का, लाईव्ह वगैरे यायचंय का, तसं असेल तरी सांगा, आपण जे पुढचे पेपर असतील ते सगळे लाईव्ह घ्यायचा प्रयत्न करू. माझ्या मध्ये तर काही फरक नसत पडावं, उलट लाईव्ह मध्ये मी कमेंट वाचण्याच्या नादात वेळ वगैरे जाईल असं मला वाटतं. लाईव्ह घ्यायचं तर आपण लाईव्ह पण घेत जाऊ. ठीक आहे, पुढे तुम्ही जसं कमेंट करेल तशा पद्धतीने मी इम्प्रूव्ह करतोय. आणि ते इकोचं काहीतरी जे म्हणत होते ना, तुम्ही जरा व्हॉल्यूम कमी करा तुमच्या इयरफोनचा, तुमचे भारी भारीतले इयरफोन्स आहेत, मग त्याच्यात तुम्ही बास हे सगळं लावून जर ऐकत असाल, गाणी ऐकतो तसं, तर थोडाफार प्रॉब्लेम येईल. वर्ग रिकामा असतो त्यामुळे इकोचा थोडाफार प्रॉब्लेम येऊ शकतो. पण तुम्ही ओपन ऐकलं, नॉर्मल ऐकलं, तर मी दोन्ही करून ऐकलं, नुसतं मोबाईल धरून ऐकलं तरी व्यवस्थित आवाज येतोय. आणि माझ्या हेडफोन मध्ये तर एकदम स्मूथ आवाज आला, मला काही जाणवलं नाहीये. माझे काही भारीतले हेडफोन नाहीयेत, 500-600 रुपयाच्या हेडफोन मध्ये एकदम व्यवस्थित आवाज आलेला आहे माझ्या. त्यामुळे तुमचे खूप भारी हेडफोन असतील तर ते मग बारीक बारीक गोष्टी कॅच करतात, तर ते जरा सेटिंग मध्ये जाऊन कमी करा आणि व्हिडिओ ऐका. ओके ओके आहे, जास्त पण इरिटेट होईल असं मला वाटत नाहीये. तरी पण बघा खूपच होत असेल तर मला नक्की कॉल करून सांगा तुम्ही. रेफर टू द फॉलोइंग लेटर सिरीज अँड आन्सर द क्वेश्चन दॅट फॉलोज. हाऊ मेनी लेटर्स, आता हे असं इंग्लिश क्वेश्चन काय येतो, त्या विद्यार्थ्याने हा पर्टिक्युलर प्रश्न इंग्लिश मध्ये वाचलेला असतो आणि तुम्ही सबमिट करायच्या वेळी शेवट तुमच्या स्क्रीनवर ज्या ज्या लँग्वेज मध्ये प्रश्न असतो त्याची पीडीएफ त्याला रिस्पॉन्स शीट मधून मिळते. म्हणून हाऊ मेनी लेटर्स आर देअर इन द इंग्लिश अल्फाबेटिकल सिरीज बिटवीन द लेटर विच इज फोर्थ फ्रॉम द राइट एंड, फोर्थ फ्रॉम द राइट एंड 1 2 3 4 एम आहे, and the one which is fourth from the left hand, one which is fourth from the left hand. ठीक आहे, तर त्यांच्यामध्ये किती असतील विचारले लेटर, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13, किती लेटर आहेत, 13. ओके, पण त्याने काय म्हटलंय, हाऊ मेनी लेटर्स आर देअर इन द इंग्लिश अल्फाबेटिकल मध्ये विचारले. म्हणजे आपलं इकडचं कोण होतं, क्यू होतं आणि इकडचं कोण होतं, एम होतं. तर इन रिअल मधलं विचारलंय, एम नंतर एन ओ पी आणि क्यू, म्हणजे रिअल मध्ये किती आहेत रे, 3 आहेत. चुकून मी 13 लिहिणार होतो, पण किती आहेत ते 3च आहेत. रिअल मधलं विचारलेलं, इंग्लिश अल्फाबेटिकल त्यांनी दिलेल्यातलं विचारलं नव्हतं. त्यांनी फक्त ह्या चौथा इकडून आणि इकडून चौथा, क्यू आणि एम च्या मध्ये रिअल अल्फाबेटिकल सिरीज मध्ये किती लेटर आहेत असं त्यांनी तुम्हाला विचारलेलं आहे. पुढे जाऊ. एका विशिष्ट सांकेतिक भाषेत हंटला 2 6 7 8 आणि नट्सला 6 2 5 8 असं म्हटलेलं आहे, तर एस ला काय म्हटलं जाईल. आता बघा इथं काय आपलं नट आहे NUT आणि इथं पण आपलं नट आहे. तसं इथं 2 6 8 कॉमन आहे, 2 6 8 कॉमन आहे. तुम्हाला त्यांनी एस बद्दल विचारलंय, तर एस ला राहणारा आकडा कुठला आहे, 5. एस ला कुठला आकडा राहतोय, 5. प्रत्येक सेट मध्ये प्रत्येक पेपर मध्ये असा एक प्रश्न आहे. आता हा खिशातला आहे का नाही मार्क, हे असले जमा करायचे मार्क. ठीक आहे, मग स्कोर वाढतो बरोबर. बॅच विषयी सांगितलेला आहे, याच्यात 2 शिकवणारे फोल्डर आपण देतोय. ठीक आहे, एक मॅथचा आहे, एक रिझनिंगचा आहे आणि त्याच्यानंतर मग PYQ. फक्त मी बॅचचं नाव दिले PYQ बॅच,
कारण आता अंकगणित बुद्धिमत्ता सरळ सेवेची सगळे PYQ असलेली तलाठीचे आहेत, समाज कल्याण, कोशागार, BMC, PCMC असं कोणीही घेत नाही, म्हणून मी याला PYQ बॅच 2025 असं नाव दिलेलं आहे. 2025 साठी जर तुम्ही कुठल्या परीक्षेची तयारी करत असाल तर आतापर्यंत झालेल्या सगळ्या प्रश्नांचं आपण डिस्कशन घ्यायचा या बॅच मध्ये प्रयत्न करतोय, जेवढ्या माझ्याकडे रिस्पॉन्स येतील तेवढ्या वरून. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. इंग्रजी वर्णक्रमानुसार खालील 4 पैकी तिघांमध्ये एक विशिष्ट प्रकारे साधर्म्य आहे, तर त्यानुसार आपल्याला ह्याला अल्फाबेटिकल सिरीज काढावी लागते. ठीक आहे, तर हे आपण कॉपी करून घेऊ. पुढे पण 3-4 प्रश्नांना लागू शकते आपल्याला. चलो पहा, SUXZ, SU आहे, SU आणि परत XZ एकाड एक आहे, CE आणि HI सलग आहेत, परत GI एकाड एक आणि LN एकाड एक, QS एकाड एक आणि VX पण एकाड एक, म्हणजे हे HI जे आहे ना ते सलग आहे, म्हणून तेच काय असणार आहे आपलं गटात बसणार नाही. कळालं? सोपा होता प्रश्न, जास्त काय अवघड नाही. बघा परत अजून एक अशी सिरीज दिलेली आहे, आपण आपल्या ह्याच्यानुसार जाऊया. MPRN ला त्यांनी काय म्हटलंय, SVXT म्हटलंय, SVXT. मला सांगा, M ला S म्हटलंय, 3 आणि 2 5 सोडलेत, ते पाठच झाले मला, तेच लॉजिक आहे. P ला V म्हटलंय, 3 आणि 2 5 सोडलेत. R ला X म्हटलंय, 3 आणि 2 5 सोडलेत, म्हणजे N ला T म्हटलंय, 3 आणि 2 5 सोडले, म्हणजे 5 सोडलेत. तर त्यांनी काय विचारले, DGIE काय येईल, DGIE. आता D नंतर जर मी 5 सोडले तर मला भेटतंय J, परत G नंतर मी 5 सोडले तर मला भेटतंय M, I नंतर मी 5 सोडले, 4 आणि 1 5, तर मला भेटतंय O, आणि E नंतर जर मी 5 सोडले तर मला भेटतंय K. म्हणजे आन्सर काय पाहिजे, JMOK, ऑप्शन नंबर 2. समजलं सगळ्यांना व्यवस्थित? चल पुढे. इंग्रजी वर्णक्रमानुसार एका विशिष्ट तऱ्हेने GHYT हे असं लिहिलं जातं. चला परत तशाच पद्धतीचा काहीतरी प्रश्न आहे, आपण बघून घेऊ कशा पद्धतीने करू शकतो याला. GHYT याला लिहिता येते JKVQ. आता G ला J 2 सोडून, H ला K 2 सोडून, Y ला V 2 आधीच सोडून, T ला Q 2 आधीच सोडून, बरोबर. पहिल्या 2 नंतरच सोडून, दुसरे 2 आधीच सोडून. मग मला सांगा, MNDV, M ला 2 सोडून पुढचं P, N ला 2 सोडून पुढचं Q, D ला 2 सोडून मागचं A आणि V ला 2 सोडून मागचं S, PQAS, ऑप्शन नंबर 4. हे काय होतं, 2 सोडून पुढचे, 2 सोडून मागचे, 2 सोडून पुढचे, 2 सोडून मागचे, काही विशेष नाहीये. मला माहित आहे तुम्ही माझं मॅथ्स बघायला आलाय, पण हे पण बघून घ्या. एकदा लॉजिक कळालं की मग ते वेळ जात नाही पेपर मध्ये, झपकन कळतं तुम्हाला काय करायचं आणि काय नाही. कारण एकच कंपनी आहे की जी परीक्षा काढते, एकच क्वेश्चनरी असते, त्यातलंच फक्त क्वेश्चन थोडे इकडे टाका थोडे तिकडे टाका असं चालू असतं, म्हणून तर तोच पॅटर्न चालतोय. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. बॉडमासचा प्रश्न आहे. 20 वजा म्हणजे त्यांनी सांगितलंय अधिक, 20 अधिक 2, अधिक म्हणजे गुणाकार सांगितलंय 2, भागिले म्हणजे वजा सांगितलंय 6, आणि गुणिले म्हणजे भागिले सांगितलंय त्यांनी. वजा म्हणजे अधिक, अधिक म्हणजे गुणिले, भागिले म्हणजे वजा, आणि गुणिले म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे भागिले. चला करू आपण. कसं करतो, पहिल्यांदा हे 20 अधिक 2 दुनी 4 वजा 6 भागिले 3 2, 4तून 2 गेले 2, 20 आणि 2 22. आलं का? बॉडमासचे प्रश्न चुकला तर काय उपयोग आहे सांग बरं तुझा. हे असे प्रश्न जर चुकत असशील तू, काय म्हणजे अर्थच नाही ना त्या गोष्टीला काय. ठीक आहे, तर पुढे जाऊया आपण. नेक्स्ट,
इंग्रजी वर्णक्रमानुसार खालील 4 पैकी तिघांमध्ये साधर्म्य आहे. परत त्याच्यावरचाच प्रश्न. QTV बघा, क्यू टी आणि व्ही, दोन सोडून एक सोडून. परत GIL एक सोडून दोन सोडून आहे. SUX एक सोडून दोन सोडून, म्हणजे झालं हे दोन तर सेम आहेत. एक सोडून दोन सोडून, एक सोडून दोन सोडून. CEH एक सोडून दोन सोडून, आणि ह्याच्यातच काय रे, दोन सोडून एक सोडून आहे. म्हणजे काय येणार, ऑप्शन नंबर 1. कळलं? ठीक आहे. जर 25 तारखेला पेपर असेल तर हेच स्पीड योग्य आहे. पेड बॅच मध्ये पण स्क्रीन रेकॉर्डिंग टाईप व्हिडिओ आहेत, आताच सांगतो तरच बॅच जॉईन करा. असं काही नाही की युट्यूबवरचे लेक्चर डिजिटल बोर्डवर घेतो. तुम्हाला लवकरात लवकर द्यायचा एवढाच हेतू असतो माझा, बाकी काही नाही. ठीक आहे. आणि जर डिजिटल बोर्ड माझ्या घरी नाही आहे ना, डिजिटल बोर्ड माझ्या इथं आहे. जे लोक कमेंट करणार आहेत आधीच त्यांच्यासाठी हे असं बोलायला लागतं सगळं. तर मला घरात बसून पण लेक्चर घ्यावं लागतं, त्याशिवाय ते कम्प्लीट होणारच नाहीये ना. वर्गात बसून किती, आणि वर्गात इतरांचे पण लेक्चर्स असतात. तर तुमची उत्तर हे का देतोय परत कमेंट करून, मला ते वाईट वाटतं यार, कोण असं काय तर बोलतंय. आपणच चांगलं करायला जायचं मग त्या विद्यार्थ्याकडनं असं ऐकायला मिळते, मग ती इच्छा मरून जाते काय करायची. ठीक आहे. त्यामुळे जे पण बाकीचे सगळे 9 पेपर आहेत तर त्यातले हे जे 3 पेपर झाले, इतर पेपर स्क्रीन रेकॉर्डिंग टाईप आहेत. हे मी सांगतोय, आपलं मिक्सअप आहे सगळं. लेक्चर डिजिटल बोर्डवर असं मी कुठेच कधी बोललो नाही, बोलणार पण नाही. जसं मला जेव्हा वेळ मिळेल, घरात असेल कुठं असेल, तिथल्या तिथे लगेच करता येतं. ते आयपॅड काढायचं, स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन करायचं, तिथल्या तिथं काहीच लागत नाही. सेटअप नाही, कॅमेरा नाही, काय लागत नाही. तुम्ही तुमचं ते मशीन झालं, डोक्यात तर पेपर आहे ना आपल्या. ठीक आहे. तर त्यामुळं पुढे इंग्रजी वर्णक्रमानुसार दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल असं विचारलेलं आहे. चलो पहा. HKNQ, HK नंतर दोन सोडून N, दोन सोडून Q नंतर दोन सोडून T. पहिला अक्षर T पाहिजे. नंतर दुसरा अक्षर बघा EHKN, EHK दोन सोडून N, दोन सोडून Q, म्हणजे दुसरं अक्षर Q पाहिजे. तिसरं ILOR, ILOR दोन सोडून काय येणार मग आता U, TQU आलं पाहिजे. दोन दोन सोडून आहेत प्रत्येक अक्षर. इझी, काही अवघड नाहीये. ओके. पुढे जाऊ आपण. बॅच विषयी बोललेला आहे. एज्युकल्चर हे ऍप डाउनलोड करा. PYQ बॅच तुम्हाला दिसेल. फक्त GMC पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याची पण लिंक टाकलेली आहे. नेक्स्ट, काही डाऊट असेल तुम्हाला तर तुम्ही ह्या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्ही माझे पेड स्टुडंट असा नसा, डाऊट साठी मी कधीच कुणाला नाही म्हटलेलं नाहीये. तुम्ही याच्यावरून सगळं कंप्लीट करू. बघा असा प्रश्न आहे, 8.5 आणि 0.6 बारचं आपल्याला मूल्य काढायचं आहे सगळ्याचं. तर कसं कसं करू शकतो आपण याला. 8.5 आहे म्हणजे त्याला आपण काय करणार, 85/10 गुणिले 0.6 बार आहे म्हणजे 6/9 छेद 1.25 चा वर्ग आहे म्हणजे 2.25 म्हणजे 225/100 आणि वजा वजा काय 4/3 चा वर्ग आहे तर 4 चा वर्ग 16 आणि 3 चा वर्ग 9. अशा पद्धतीनं तुम्हाला काही ना काहीतरी दिसतंय. मग ह्याला आपण जरासं नीट करून घेऊया. ह्याला आपण नीट कसं करणार बघा. तिरकस गुणाकार वगैरे ह्याच गोष्टी सगळ्या करायला लागणार आहेत आपल्याला, आणि आपल्याला याचं मूल्य काढावं लागणार आहे. चलो सगळ्यात पहिल्यांदा वरचं जेवढं जमतंय तेवढं घालून टाकू. 5 दुनी 10, 17 5 85, बेक बे बे त्रिक 6 किती येणार ते 17 त्रिक 51/9 डिवायडेड बाय. आता हे पण तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. मग हे 225 गुणिले 9 करायचं. 200 गुणिले 9 1800 आणि 25 9 250 म्हणजे 1800 आणि 250 किती येणार 2025. 2025 वजा 1600. जरासं सोपं करू ना, एवढं मोठं मोठं करण्यापेक्षा. 25 चोक 100, 25 9 250 हे असं जरा बरं पडतंय आपल्याला. आता बघा 9 9 81 वजा 16 चोक 64 छेद 9 चोक 36. पटलं? आता पहा जेवढं जमतंय तेवढं. 9 1 9, 9 चोक 36 मग किती होणार हे 51/1 आणि आपल्याला काय जाणार आता हे 81 वजा 64. 11तून 4 गेले 7, हातचा 1, 8तून 7 गेले 1, 17 आणि छेद 4 आहे ते वर जाऊन असं होणार. मग 17 1 17, 17 त्रिक 51 आणि 3 चोक किती येणार 12. 3 चोक किती येणार 12. ऑप्शन नंबर 3.
कुठलाच शॉर्टकट नाही आहे याला. आता बऱ्याच लोकांना वाटेल सर 0.6 बारला 6/9 का लिहिलं, 6/10 का नाही लिहिलं? ते 0.6 बार आहे. 6 बार म्हणजे 0.6666 म्हणजे 6 रिपीट होते, एक अंक रिपीट होते म्हणून किती लिहितो आपण 6/9. जर तुम्हाला असं आलं हे पडले तर प्रश्न 0.12 आलं किंवा 0.12 आलं तर ह्याचं उत्तर काय लिहायचं 12/2 अंक रिपीट होतात म्हणून किती लिहायचं 99. कळालं का? हे प्रश्न पडलेले आहेत. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. पुढे जर 3255 वार्षिक 4.5% व्याजदराने गुंतवले तर 292.95 इतके सरळ व्याज मिळण्यासाठी किती वर्ष लागतील? आता सरळ व्याज मिळवायचं आहे, किती मिळवायचं आहे 292.95. ठीक आहे, किती वर्ष लागतील? 3255 मुद्दल आहे, 3255. रेट ऑफ इंटरेस्ट 4.5 आहे आणि आपल्याला टाइम काढायचा आहे छेद 100. जमलं? जेवढं जमतंय त्या पद्धतीनं करू. 20×5 100, 5 ने हे करूया, 5 × 30, 5 × 5 25, 5 × 1 5. आता अजून काय काय करू शकतो आपण? हे जे एक शून्य ते तिकडे घेतलं तर 292 आणि 9.5 होईल, पण त्याला 5च करू. आणि पुढची जी गोष्ट आहे आपली 651 4.5 ला 45 करू. दोन्हीकडे एक एक शून्य वाढवलं, गुणिले 3 आणि खालचं 2 आहे तर ते खालचं 2 ला इकडे आणून ठेवू. आता आपल्याला काही ना काहीतरी करायचंय जेणेकरून ह्या गोष्टी सॉल्व्ह होतील. पहिल्यांदा 9 ने भाग घालू. 9×5 45, 9 × 3 27 उरले 2, 9 2 18 उरले 4, 9×5 45 4, 9×5 45. परत 5 न जातोय, 5 × 30. ठीक आहे, उरले 2, 5 × 5 25 आणि 5 × 1 5. 651 ला 651 गेलं. टी बरोबर किती राहिलं आपलं 2. टी बरोबर किती आलं 2. सगळे भाग चांगले चांगलेच जाणारे असणार आहेत. अवघड वालं काहीही येणार नाही. तुम्ही काळजीच करू नका. कॅल्क्युलेशनची परीक्षा नाहीये, कन्सेप्टची परीक्षा आहे, एवढं लक्षात ठेवा. ओके, पुढे जाऊ आपण. 4 7 11 13 15 17 18 19 x आणि y या संख्यांची सरासरी 14 आहे आणि x y ची सरासरी काढा. तर एवढ्या सगळ्या संख्यांची सरासरी 14 आहे. मला सांगा यांची बेरीज किती आहे ते करू आपण. 7 आणि 4 11 आणि 11 22, 22 आणि 13 35, 35 आणि 5 40 आणि 10 50, 50 आणि 17 67, 67 आणि 8 75 आणि 10 85, 85 आणि 10 95, 95 आणि 9 104. म्हणजे 104 अधिक x अधिक y बरोबर किती आलं? सरासरी 14 आहे तर टोटल किती येणार? टोटल संख्या 3 आणि 3 6 आणि 3 9 1 10. सरासरी 14 तर 14 आणि 10 आहे 140. बेरीज किती आली? 140. म्हणजे मला x अधिक y किती मिळालं? ह्याच्यातून 104 वजा केलं. जर ह्याच्यातून मी 104 वजा केलं तर मला xy मिळालं 36. आणि तुम्हाला त्यांनी x आणि y ची काय विचारले? सरासरी. जर x आणि y ची बेरीज 36 असेल तर त्यांची सरासरी काय असणार आहे? दोन संख्या आहेत तर 36/2 किती येणार सरासरी? 18. x आणि y ची सरासरी किती आली आपली? 18. ऍव्हरेज काय आला आपला? 18. साधा प्रश्न होता, जरा वेगळ्या पद्धतीने त्यांनी विचारला होता. ओके, पुढे जाऊ आपण. 8,000च्या मुद्दलावर अर्धवार्षिक आकारणीनुसार चक्रवाढ होणारे वार्षिक 10% व्याज दराने 1261 इतके चक्रवाढ व्याज मिळेल अशा महिन्यांची संख्या काढा. ठीक आहे, अर्धवार्षिक आहे म्हणजे मला एवढं तर कळू शकतं की 8,000ची मुद्दल आहे, 8,000ची मुद्दल आहे. अर्धवार्षिक म्हणजे व्याजाचा रेट काय होतो? 5%. आपल्याला टाइम पिरियड काढायचा आहे जेणेकरून 1261 होते. किती सिंपल आहे. 6 महिने झालं म्हणजे आपल्याला ठरवायचं 3 तर असू शकत नाही याचं उत्तर, 9 तर असू शकत नाही, एक तर 18 असणार किंवा 12. 12 म्हणजे 6चे 2 गट्टे आणि 18 म्हणजे 6चे 3 गट्टे. 2 वर्षाचं काढून बघू आपण पहिल्यांदा 5%च्या रेटनं. 5/100 असतं. पहिल्या वर्षी किती झालं? 45/40 म्हणजे 400. दुसऱ्या वर्षी पण किती झालं? 400 आणि 400चं 5/100 म्हणजे 5/20. बरोबर, 2 वर्षांचं झालं. 400 आणि 400 820च झालं ना. आपल्याला किती पाहिजे? 1261 पाहिजे. तिसऱ्या वर्षाचं पण लागेल आपल्याला. ठीक आहे, तिसऱ्या वर्षाचं परत 400, हे परत 20, ह्या वर्षाचं परत हे 20. ठीक आहे, आणि ह्या 20चं पण 5/100 म्हणजे किती झालं? 20चं 1 झालं म्हणजे 1260 आणि 61. 1261 किती वर्षाचं काढलं आपण? 1 2 3. किती वर्षाचं काढलं? 3 वर्षाचं.
म्हणजे 3 टाइम पिरियडचं. एक टाइम पिरियड कितीचा आहे? अर्धवार्षिक आहे ना. एक टाइम पिरियड कितीचा आहे? 6 महिन्याचा आहे. म्हणजे 3 टाइम पिरियड म्हणजे किती? 6 त्रिक 18. अर्धवार्षिक बघ ना, 18 महिने आहेत. 18 महिने 1 2 3 6 6 6 6 त्रिक 18. 3 टप्प्यांमध्ये आपलं सगळं काम पूर्ण होऊ शकतंय. समजलं का सगळ्यांना व्यवस्थित पद्धतीनं? तर काय येणार याचा आन्सर? 18 महिने. हे सगळं आपण बॅच मध्ये कन्सेप्च्युअल मॅथमॅटिक्स नावाचा एक फोल्डर आहे, कन्सेप्च्युअल मॅथमॅटिक्स, त्याच्यामध्ये आपण हे सगळं घेतलेलं आहे. कन्सेप्च्युअल मॅथमॅटिक्स मध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत. ठीक आहे, चल नेक्स्ट. 3 5 1 A6 या 5 अंकी संख्येला 4 ने निश्चेष भाग जाण्यासाठी A चे किमान मूल्य. आता 3 5 1 A आणि 6. आता 4 न भाग जायचा असेल तर शेवटच्या 2 संख्यांना 4 न भाग जायला लागतो. मग शेवटच्या 2 संख्येला 4 न भाग जायचा असेल तर A च्या ठिकाणी काय पाहिजे रे? 16 असणार ना. 4 चौक 16. म्हणजे A च्या ठिकाणी किमान मूल्य, कमीत कमी मूल्य काय पाहिजे? 1. 3 पण चालतंय, 36 ला पण 4 न जातोय. 5 पण चालतंय, 56 ला पण 4 न जातोय. पण किमान विचारलंय त्यांनी, तर किमान मूल्य काय येणार आहे? 1 येणार आहे. ऑप्शन नंबर 2. कळलं का सगळ्यांना? समजलं का व्यवस्थित? ठीक आहे, चलो पुढे जाऊ आपण. बॅच विषयीची माहिती आहे. ठीक आहे, फी सांगतो. 999 याची फी आहे. 2 शिकवणारे फोल्डर आपण देतो आणि 1 वर्ष व्हॅलिडिटी आहे. एवढे सगळे PYQ TCS IBPS चे, TCS चे एका ठिकाणी असणारी ही आता महाराष्ट्रातली एकमेव बॅच आहे. गणित बुद्धिमत्ताचे म्हणतोय. मराठी इंग्लिशचे असतील, पण गणित बुद्धिमत्ता कोणीही घेत नाही. समाज कल्याण कोशागार कोणी घेतलंय सांगा बरं? प्रश्नच एवढे अवघड आहेत, आपण त्याला एवढं सोपं करून ठेवलेलं आहे. तुम्ही डोळे झाकून ही बॅच घेऊ शकता. पुढे जाऊ. आदित्य आणि अर्जुनचा पगार 7-9 या गुणोत्तरात आहे. दोघांच्याही पगारात X वाढ झाल्यानंतर त्यांच्या पगाराचे गुणोत्तर 17-21 होते. जर आदित्यच्या वेतनवाढीनंतरचा पगार 34,000 आहे तर अर्जुनचा सुरुवातीचा पगार किती? मला सांगा. एक सिंपल गोष्ट. आदित्य आणि अर्जुन, आदित्य आणि अर्जुन यांचा आधीचा पगार किती आहे? 7-9. त्यांच्यात काहीतरी वाढ झाली. तर वाढ झाल्यानंतर त्यांचा रेशो काय होतोय? 17-21 होतोय. त्यांचा रेशो काय होतोय? 17-21. आणि नंतर त्यांनी काय म्हटले? वेतनवाढी नंतरचा आदित्यचा पगार किती आहे? 34,000 आहे. आदित्यचा पगार किती आहे वेतनवाढी नंतरचा? 34,000. दोघांमध्ये X वाढ झाली आहे ना, म्हणजे त्यांचा डिफरन्स सेमच असणार आहे. बघा ना, जर आधी 10 रुपये पगार होता आणि 12 रुपये होतो, दोघांचा 5-5 रुपये वाढला, 15 आणि ह्याचा झाला 17, पण दोघांच्यातला फरक नेहमी सेमच राहणार की नाही? बरोबर. मग आपण पण तेच करू, फरक सेम करायचा प्रयत्न करू. इथं फरक कितीचा आहे? 4चा आहे. इथं कितीचा आहे? 2चा आहे. चालेल का? नाही. म्हणजे वरच्या इक्वेशनला आपण 2 ने मल्टिप्लाय करू. 2×7 = 14 आणि 2×9 = 18. आता बघा, आदित्याचा पगार किती आहे? 17 होता, तर तो 34,000 म्हणतात. म्हणजे 17ला 34,000 म्हणतात, तर 1ला किती म्हणणार ते? 2,000. आणि विचारलाय काय त्यांनी? अर्जुनचा सुरुवातीचा पगार. अर्जुनचा सुरुवातीचा पगार किती आहे? 18. पण आपलं 1 म्हणजे किती आहे? 2,000. तर आपला 18 म्हणजे किती? 18 दुनी 36,000. कशाच्या कन्सेप्टवर आधारित आहे? वयवारी. भविष्यात जातो, दोघांचं 5-5 वर्षानं वाढतं, तसं दोघांचा पगार X न वाढलाय. कुठली कन्सेप्ट आहे? वयवारीच्या कन्सेप्टवर आधारित आहे. तुम्हाला अजून एक ह्याचा शॉर्टकट सांगू. त्यांनी तुम्हाला अर्जुनचा पगार विचारलाय, बरोबर? अर्जुनचा पगार किती आहे रे? 9च्या पाड्यात पाहिजे ना अर्जुनचा पगार, 9च्या पाड्यात. मग आपल्याला ऑप्शन मध्ये 9च्या पटीतला भाग पाहिजे. 9च्या पटीतली गोष्ट. 36ला 9 ने जातोय का? जातोय. ह्याला 9 ने जातोय का? 7 आणि 2 9. 6 आणि 5 11ला 9 ने जात नाही, म्हणजे ह्याला 9 ने जात नाही. 7 आणि 2 9. 6ला 9 ने जात नाही, म्हणजे ह्या संख्येला 9 ने भाग जात नाही. परत 9 गेलं. 5 आणि 3 8 आणि 8 16. 16ला 9 ने जात नाही, म्हणून ह्याला 9 ने जात नाही. काहीच करायची गरज नाही. 9च्या पटीत उत्तर पाहिजे होतं, तसा फक्त एकच ऑप्शन आहे. या माझ्या मेथड की हे तर तुमच्या X पेक्षा पण कमीत आणलं की 7x + 9x वगैरे असलं काय काय करता तुम्ही, तर त्याच्यापेक्षा कमी तर आणलेलंच आहे. पण हे पण नको असेल तर अर्जुनचा सुरुवातीचा पगार 9च्या पटीत पाहिजे होता, तसा तुम्हाला एकच ऑप्शन आहे. समजताय का? सांगा. पटलं का? सांगा. तुम्हाला एवढं सिंपल आहे का कुठे? ठीक आहे, चलो पुढे जाऊया आपण. एकटे A आणि B अनुक्रमे 45 आणि 36 दिवसात एक काम पूर्ण करू शकतात. A आणि B एकत्र कामाला सुरुवात करतात, पण A काम पूर्ण होण्याच्या 9 दिवस आधीच निघून जातो.
काम पूर्ण होईपर्यंत बी एकटाच काम करतो, तर काम पूर्ण होण्यासाठी एकूण किती दिवस लागतील? बघा आता ए आणि बी किती दिवसात काम करतायत? 45 आणि 36. लसावी किती आहे? 180. 45 चोक 180 आणि 36 5 180. बरोबर. त्यांनी काय म्हटले? एकत्र कामाला सुरुवात करतात. ए आणि बी एकत्र कामाला सुरुवात करतात, पण काम पूर्ण व्हायच्या 9 दिवस आधीच निघून जातो. कोण? ए. म्हणजे ए शेवटच्या 9 दिवसात आहे का? नाही. शेवटच्या 9 दिवसात कोण आहे आपला? बी. मग शेवटच्या 9 दिवसात बी किती काम करेल? 5 गुणिले 9. दिवसाला 5 करतोय ना, तर शेवटच्या 9 दिवसात किती काम करेल? 9 45. म्हणजे सुरुवातीला 45 काम त्याने शेवटी केलं त्या 9 दिवसात. मग सुरुवातीला काम होतं किती? 180. 180 मधून 45 गेले तर राहिलं किती आपलं? 135 काम राहिलं. आणि 135 काम कोण करणार आहे? ए आणि बी दोघं मिळून करणार आहेत. दोघं मिळून दिवसाला किती करतायत? 5 आणि 4 9. तर 135 काम करायला दोघांना किती वेळ लागेल? 135 भागिले 9 15. म्हणजे हे दोघं जण किती दिवस काम करत होते? 15 दिवस काम करत होते. त्यांनी विचारले काय? तर काम पूर्ण होण्यासाठी एकूण किती दिवस लागतील? हे 15 दिवस आणि हे शेवटचे 9 दिवस. 15 आणि 9 किती झालं? 24. 15 अधिक 9 किती दिवस लागतील? 24 दिवस लागतील. आपण काय केलं? शेवटचे 9 दिवस ए नाही आहे ना, म्हणजे शेवटचे 9 दिवस कोण आहे? बी आहे. बी दिवसाला 5 बर्गर खातोय, तर 9 दिवसात किती खाणार? 9 45. टोटल बर्गर आहेत किती? 180. म्हणजे 180 वजा 45 किती आले? 135. हे 135 बर्गर कोणी खाल्ले असतील? सुरुवातीला ए आणि बी न खाल्ले असतील. दोघं मिळून खातायत किती? 4 आणि 5 9 खातायत. तर 135 खायला किती वेळ लागेल? 135 भागिले 9 15. सुरुवातीला 15 दिवस करतील ते काम, आणि नंतर बी न शेवटी 9 दिवस काम केलेलं आहे. 15 9 किती झालं? टोटल 24 दिवस काम झालेलं आहे. इझी. युट्यूबच्या रील्स शॉर्ट्स मधून असलं काही सुटत नाही, त्याला कन्सेप्ट लागते चांगली, तरच हे असे एक्झाम्पल सुटतात. शॉर्ट्स आणि रीलच्या नादाला लागू नका. ट्रिक्सन हटके ट्रिक्सन 2 सेकंदात उत्तर तुम्हाला खड्ड्यात घालणार आहेत, हे लक्षात घ्या. ते व्हिडिओ आले की डायरेक्ट स्किप करायचं. उद्या माझा पण येईल, स्किप कर. कारण ते प्रश्न तेवढ्याच लेवलचे असतात, तेवढ्याच लायकीचे असतात ते प्रश्न, की बाबा 1 मिनिटात सुटू दे, नाही तर 30 सेकंदात सुटू दे. हे अशा प्रश्नांना तुमच्या कन्सेप्ट चांगले असतील तर हे पण प्रश्न 30-40 सेकंदात सुटतातच. फक्त तुमचा कन्सेप्टवर पकड पाहिजे चांगला. ठीक आहे. नेक्स्ट. रिया तिच्याकडे असलेल्या टॉफी ए बी सी आणि डी या तिच्या मैत्रिणींसोबत 4-7 5-8 3-4 आणि 9-14 अशा प्रकारे शेअर करते. तर रियाच्या कोणत्या मैत्रिणीला सर्वात कमी टॉफी मिळाल्या? काय काय आहे? 4-7 5-8 3-4 आणि 9-14. सरळ काढू ना, कशाचं उत्तर जास्त आहे? सर्वात कमी विचारले 4-7 आहे, 1-1-0 टाकून करतो आपण, तसं पण करू शकता, किंवा माझी वाली जी क्रॉस मल्टिप्लिकेशनची मेथड आहे ती पण लावू शकता. सरळ हे करायचं. सगळ्यात कमी विचारले 8 चोक 32 7-5 35. बरोबर. म्हणजे 32 ला कमी आहे म्हणजे ह्याला कमी आहे, हे उत्तर येणारच नाही, कारण हे कशापेक्षा तरी जास्त आहे. परत 4-7 आणि ह्याचं कंपॅरिझन करू. 4 चोक 16 आणि 7 त्रिक 21. परत हेच कमी झालं, हे मोठं झालं, म्हणजे येणार नाही. 14 चोक 56 आणि 9-7 63. परत हेच कमी झालं, म्हणजे हे मोठं झालं. म्हणजे 4-7 हे काय रे? सगळ्यात कमी आहे. ते तुमचं शून्य लावून भागाकार करण्यापेक्षा ही माझी क्रॉस मल्टिप्लिकेशनची लहान मोठे ठरवायची मेथड खरंच खूप सोपी आहे. तर 4-7 सगळ्यात कमी झालं. सगळ्यात कमी ट्रॉफी कोणाला मिळणार? ए ला मिळणार आहेत. ओके, चलो पुढे जाऊ. 3 सक्सेसिव्ह डिस्काउंट 25. हे जरा डिटेल शिकायचं असेल तर इकडे लक्ष दे. तुला जर असं पाहिजे 8/9 आणि 5/6 कुठला अपूर्णांक मोठा हे तुला ठरवायचं. काय करायचं? तिरकस गुणाकार. 6 8 48 आणि ज्याचा अंश आहे त्याच्या खाली लिहायचं. 8 अंशाचा आहे ह्याच्या खाली लिहिलं. 9-5 45. 5 याचा आहे तर ह्याच्या खाली लिहिलं. तर 48 मोठा आहे ना, म्हणून 8/9 मोठा आहे. कळलं? समजलं आता सगळ्यांना व्यवस्थित? ठीक आहे. तर ते सगळं आपण ह्याला लावलं. ह्याच्याशी कंपॅरिझन करत बसलो. छोटं पाहिजे होतं, जो जो मोठा येईल त्याला आपण गायब करून टाकला. नेक्स्ट. 3 successive discounts of 25%, 20% and X% are given on an item if the single discount equivalent to the 3 discount is 46%. आता सिंगल डिस्काउंट 46 ला आहे, तर 54 ला ती गोष्ट विकली. 54 ला ती गोष्ट विकलेली आहे. मग बघा कसं करायचं. 100 ची गोष्ट होती, 25% डिस्काउंट दिला म्हणजे कितीला विकली?
75ला विकली, 75%ला 20% डिस्काउंट दिला, 80%ला विकली. आता इथं काय लिहावं जेणेकरून 54 उत्तर येईल असं पाहिजे आपल्याला. बघा जसं जसं जमेल तसं. 100ला 100 कॅन्सल. ओके, 20 चोक 80, 20 5 100, 5 1 5, 15 5 75. आता तिथं काय लिहावं म्हणजे आता मी इथं एक टाकलं आणि त्याचं 100 इथं लिहून घेतलं मी. ठीक आहे, मग चौकोन बरोबर काय येईल 54 गुणिले 100 आणि इकडचं 15 चोक 60, 20 त्रिक 60, 20 5 100, 18 त्रिक 54 आणि 18 पंचे 90. म्हणजे या चौकोनाच्या ठिकाणी काय येणार 90. पण तिथं 90 यायला डिस्काउंट किती द्यायला पाहिजे 10%. कळालं, 25% होते म्हणून 75 आलं, 20% होते म्हणून 80 आलं. इथं 90 आहे तर इथं कसे असणार, इथं 10% असेल तर इथं 90 येणार ना. कुठला टाईप आहे, प्रॉफिट लॉस, डिस्काउंट, पॉप्युलेशन आहे का नाही, पॉप्युलेशन प्रमाण एका गावची लोकसंख्या. आता फक्त तुम्हाला इथला आकडा दिला, काही वेगळं करावं लागत नाही. फॉर्म्युले तर अजिबात रटू नका, ए प्लस बी आणि ए मायनस बी इंटू 100 वगैरे काय काय असतं ते काही करू नका. तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असतील तर सगळं व्यवस्थित होऊन जातं. ठीक आहे, हे दिसताना तर सोपं वाटतंय की नाही. तुम्ही फक्त युट्यूब बघा माझं, मी म्हणत पण नाही बॅच लावा. शिकायचं असेल प्रॉपर तर लावू शकता, तर फायदाच होणार आहे. पण नाही ना, पैसे नाहीत ना पे करायचे, सगळे युट्यूबचे लेक्चर बघा, सारखं सारखं बघून माझ्या कन्सेप्ट कळून पण जातील तुम्हाला. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. 450 मीटर आणि 600 मीटर लांबीच्या दोन ट्रेन 72 किलोमीटर प्रति तास आणि 90 किलोमीटर प्रति तास या वेगाने प्रवास करत एक बोगदा पार करतात. फास्ट ट्रेनला बोगद्यात प्रवेश करण्यासाठी आणि बोगद्यातून बाहेर पडण्यासाठी लागणारा वेळ हा स्लो ट्रेनला त्याचसाठी लागणाऱ्या वेळेपेक्षा 2 सेकंदाने कमी आहे. तर बोगद्याची लांबी मीटर मध्ये काढा. ठीक आहे, आता बघा स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम असते. पहिल्यांदा स्लो ट्रेन बघू, 72 वाली स्लो आहे. डिस्टन्स किती 450 अधिक बोगद्याचं बी आणि छेद टाइम माहित नाही आपल्याला किंवा टाइम काढू आपण. ठीक आहे, इथं स्पीड किती आहे 72 आणि इथं टाइम काय झालं स्लो वाल्याचा टाइम. आणि हे सगळं मीटर मध्ये आहे तर ह्याला काय करायला लागणार 5/18. स्लो वाल्याचं झालं तयार. आता फास्ट वाल्याचं टाइम फॉर फास्ट किती असणार आहे 600 आहे त्याची लांबी, बोगद्याची बीच असणार आहे, छेद स्पीड किती आहे 90 गुणिले 5/18. जमलं. एक एक गोष्ट सॉल्व्ह करत येऊ आपण. काय येणार हे 18 चोक 72, 4 पंचे 20 म्हणजे 450 अधिक बी छेद 20 आणि याचं काय येणार 18 पंचे 90 तर 600 अधिक बी छेद 5 5 25. त्यांनी काय सांगितलं आपल्याला तर 2 सेकंदानं टाइम कमी आहे म्हटलंय. कुठला फास्ट वाल्याचा, म्हणजे हे कमी आहे म्हणजे टीएस मायनस टीएफ बरोबर 2 सेकंद आहे. म्हणजे ह्यांची वजाबाकीच करायला लागेल तुम्हाला. यांची वजाबाकी करू आपण. 450 अधिक बी छेद 20 वजा 600 अधिक बी छेद 25 हे किती आहे म्हटलंय 2 सेकंदच आहे, आपल्याला सेकंदच पाहिजे होतं. चला दोन्हीचा छेद 100 करू म्हणजे आपल्याला बरं पडेल. 5 न गुणायला लागेल, छेद 100 केला मी दोन्हीचा छेद 100 केला, 5 न गुणला याला किती येत आहे 5 5 25, 5 20 आणि 2 22 अधिक 5 बी वजा 5 30 3000 आणि वजा परत अरे आता 5 नाही ह्याला 100 करायला 4 न गुणायला लागेल ना, तर 4 न गुण हे 25 आहे. तर 4 24 वजा 2400 आणि हे किती येणार वजा 4 बी बरोबर किती आलं 2. बघा काय काय येते मग 5 बी वजा 4 बी फक्त बी आणि इकडे खालचं 100 तिकडे गेलं 200 येणार आहे आणि इकडचं किती राहतंय मग 2250 आणि 2400 म्हणजे हे वजा 150 बी वजा 150 बरोबर तिकडे किती राहिलं 200. ठीक आहे, 150 तिकडे गेलं तर बी बरोबर काय झालं 200 आणि 150 किती झालं 350. बी बरोबर किती झालं 350. ऑप्शन नंबर 4. कळलं का? लेंदी गणित होतं, पेपरमध्ये हे गणित स्किप केलं असतं तरी चाललं असतं. ठीक आहे, कुठला असं शॉर्टकट वगैरे असं काही नाहीये. असतात शॉर्टकट पण तिथं ते सुचले पण पाहिजेत ना, उगाच नको तिथं शॉर्टकट लावायची गरज नाही. जिथं असतील तिथं मी सांगतो तुम्हाला पेपरमध्ये असंच करायला लागणार आहे. स्लो ट्रेनला लागणारा टाइम, फास्ट ट्रेनला लागणारा टाइम आणि त्यांच्यातला फरक. ठीक आहे, चलो नेक्स्ट.
250 किमतीच्या एका वस्तूची किंमत पहिल्या आठवड्यात X% वाढते, दुसऱ्या आठवड्यात 4% कमी होते. जर 2 आठवड्यांच्या शेवटी वस्तूच्या किमतीत निव्वळ वाढ 0.8% असेल तर X चे मूल्य काढा. बघा आपण 250 आहे, नेट किती वाढले ते 8%, 0.8% वाढले. 250 0.8% वाढलं, शून्याला शून्य गेले, 25 8 200, 1 0 इथंच आलं. ठीक आहे, आणि खाली 10 आहे म्हणजे किती वाढलं, 2 रुपये वाढलं. नेट किती वाढलं, 2 रुपये. त्यांनी काय म्हटले, किमतीच्या पहिल्या ह्याच्यात X% वाढते आणि दुसऱ्या ह्याच्यात आठवड्यात 4% कमी होतं. बरोबर, 2 रुपयाने वाढलं म्हणजे शेवटी काय झालं, 252 रुपये झाले. मला सांगा मग 250 ठीक आहे गुणिले X% वाढतं ते तर आपण असं करू, एवढं झालं, इंटू 4% कमी होतं म्हणजे 96% झालं. आणि ते शेवटी होतं किती, 2 रुपयाने वाढतंय म्हणजे 250 किती होते, 252. एवढ्या सिंपल पद्धतीने आपल्याला जायचं आहे. 25 10 250, 25 चोक 100. ठीक आहे, परत 4 1 4, 24 चोक 96, परत 4 सख्ख 24 आणि 25 चोक 100, 5 दुनी 10, 5 5 25. आता 6 दुनी 12 आहे, 6 दुनी 12, 12 दुनी 24, 12 1 12 आणि 21 5 5 दर्शे 105. म्हणजे चौकोनाचं उत्तर काय आलं आपलं, 105. चौकोनाचं उत्तर 105 म्हणजे 105% असेल. 105% म्हणजे किती टक्क्यांनी वाढले, 5%. त्यांनी X% वाढवलं होतं पण त्या X ची व्हॅल्यू काय झाली, 5%. सगळं पॉप्युलेशनच्या कन्सेप्टवर आधारित आहे. सगळं पॉप्युलेशनच्या कन्सेप्टवर आधारित आहे. वेगळी कुठलीही कन्सेप्ट आपण याच्यामध्ये वापरत नाहीये. सगळं तेच चाललंय. फक्त आतापर्यंत इझी काय असायचं, पुढचं विचारायचे किंवा मागचं विचारायचे, असं पर्सेंटेज मधलं विचारत नव्हते ना कधी आपल्याला. बरोबर, आता ते विचारायला लागलेत, काही फरक पडत नाही. तुम्ही तुमच्या स्टेप्स फॉलो करा फक्त, दॅट्स इट. ओके चला. आणि इवन तुम्ही हे 250 जरी नाही घेतलं तरी चालतंय, रुपयात घेऊच नका तुम्ही. ठीक आहे, हे तुम्हाला नको वाटतंय घ्यायचं. किंवा आपण काय करू, हे असू दे सेव्ह करायला, तुम्हाला सिंपल ह्याच्यात सांगतो. पहिल्यांदा गोष्ट सगळं टक्क्यातच चाललंय ना. पहिल्यांदा 100 होती, किती नंतर वाढवली, एवढ्या टक्के वाढली. परत नंतर 4% कमी झाली म्हणजे 96% झाली. आणि शेवटी झाली किती, 0.8%. शेवटी 0.8% म्हणजे झाली किती, 108. ठीक आहे, 108 पण नाही, 100.8. शेवटी झाली किती, 100.8. बरोबर. आता सॉल्व करा, हे अजून सोपं झालं. 100 ला 100 कॅन्सल. ठीक आहे, परत काय येणार, हे 24 आणि हे 25. बरोबर, मग चौकोन बरोबर काय येणार, 100.8 गुणिले 25 भागिले 24. बघा 24 दुनी 24 चोक 96 उरले 4, 24 दुनी 48. मग शेवटी काय आलं, 25 दुनी 50, 25 चोक 100 आणि 5 105 आणि 1 पॉईंट दिला म्हणजे शेवटी काय झालं, 105. 105 म्हणजे किती असते, 5%. म्हणजे रुपयात मध्ये पण करायची गरज नाही, सगळं टक्क्यात खेळतोय. इथं टक्क्यात, इथं टक्क्यात, इथं पण टक्क्यात, उत्तर पण टक्क्यांचंच आहे, तर रुपयांची गरजच पडत नसते. तर हे सुरुवातीला आपण तसं सांगितलं आणि नंतर तुम्हाला डायरेक्ट टक्क्यांमध्ये घेऊन सुद्धा मी सांगितलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, स्मृतीकडे विक्रीसाठी 2 सोफा सेट होते. एक सेट तिने 15% नफ्याने 17,250 ला विकला. 15% नफ्याने विकलाय म्हणजे 115% ला विकला नफ्याने, तर 17,250 ला ह्याची खरेदी किंमत काढू, गुणिले 100. कसं कसं येतं याचं, मग 5 न भागलो, 23 5 15 दर्शे, 20 5 100. परत 23 7 61 असे, उरले किती 11, 23 5 15 दर्शे, 23 0 0 म्हणजे 75 दुनी 150 आणि त्याच्यावर 200 म्हणजे 15,000 रुपये काय आहे त्याची खरेदी किंमत आहे. आता त्यांनी काय सांगितलंय की तेवढाच पूर्ण व्यवहारात तोटा पण तेवढाच व्हायला पाहिजे ना. मग आता 15,000 खरेदी किंमत झाली, 17,250 विक्री झाली, तर नफा रुपयांच्या भाषेत किती झाला, 2,250. 2,250 आणि एवढाच तुम्हाला तोटा पण व्हायला पाहिजे. आणि तोटा झालाय किती, 8% तोटा झालाय. मग 8% तोटा म्हणजे किती, 92% ला विकलं. 8% तोटा म्हणजे
92% विकलं. 92%, सॉरी हा 8% तोटा आहे आपला आणि आपल्याला विकायचंय कितीला आता 92ला. मग असं करून टाकायचं. 8% तोटा म्हणजे 2250. तर 92 म्हणजे किती? 92% काय असणार आहे त्याची विक्री किंमत. परत बघा, 115% फायदा होता, 115% 17,250 ला विकलं तर 15,000 काय झाली खरेदी किंमत. त्याला नफा किती झाला? 17,250 आणि वजा 15,000 म्हणजे 2,250. तेवढाच तोटा व्हायला पाहिजे. आणि तो तोटा 8% म्हणजे 8% म्हणजे 2,250. त्यांनी तुम्हाला काय विक्री विचारल्या दुसऱ्या सेटची. दुसऱ्या सेटची विक्री किती आहे? 8% तोट्याने विकणे म्हणजे 92% विकणे. 8 म्हणजे 2,250 तर 92 म्हणजे किती? आता याचं उत्तर काढायचंय. 8 दुनी 4 दुनी 8, 23 चोक 92. आणि इकडे बघा आता बेक बे आणि हे 25. बघा आता 23 5 15 दर्शे, हातचे आले 11. 1 आणि 5 सगळीकडेच आहे बाबा. 23 दुनी 46 आणि 11 57, हातचे आले 5. 23 एके 23 आणि 5 28, हातचे आले 2. 23 एके 23 आणि 2 25. काय येणार? 25,875. ऑप्शन नंबर 2. चांगला होता का नाही प्रश्न? कसा होता प्रश्न? एकदम. आणि आपलं कॅल्क्युलेशन लय मोठं नाहीये. पहिल्यांदा खरेदी किंमत काढली, नफा काढला, तेवढाच तोटा पण व्हायला पाहिजे, कारण ना नफा ना तोटा आहे. 2,250 रुपयाचा तोटा, पण 8% तोटा आहे म्हणजे 8% म्हणजे तेवढं. त्याची विक्री विचारली, 8% तोट्याने विकणे म्हणजे 92ला. आपल्या 8ला 2,250 म्हणताय, तर आपल्या 92ला किती? माझं कन्सेप्च्युअल मॅथमॅटिक्सचं लेक्चर प्लीज बघ, तो कोर्स छोटासा. त्याच्यात सगळं हेच शिकवलेलं आहे. एकेका टाईपची 5-5, 6-6 गणित आहेत. एका टाईपची म्हणतोय, आकडे चेंज करून. जवळजवळ 2,000 गणिताचे प्रश्न आहेत. 52 लेक्चर, 2,000. आणि त्याच्यात मी आता प्रोबॅबिलिटी वगैरे वगैरे मेन्सुरेशन टाकून ठेवलंय, तर ते 2,500 पर्यंत जाईल सगळं. 2,500 प्रश्न आहेत त्याच्यात 60 लेक्चर मध्ये. लेक्चर म्हणतोय, एक लेक्चर 2 तासाचं आहे. ते हाताला धरून शिकवल्यासारखं आहे. ठीक आहे, पुढे. ओके, तर ही आपली PYQ बॅच आहे. ज्यांनी घेतली नाही त्यांनी एज्युकल्चर हे ऍप डाउनलोड करा. लॅपटॉपवर बघत असाल तर educulture.co.in. आणि तुम्हाला कुठलेही डाऊट असू दे, कुठलेही हे असू दे, तुम्ही मला फोटो पाठवू शकता. हा माझा नंबर आहे. व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम मला करू शकता. तुमच्याकडे जे रिस्पॉन्स शीट असतील ते पण. GMCचे आपण सगळेच पेपर घेत आहोत. फक्त GMC ज्यांना पाहिजे असेल तर त्यांच्यासाठी पण एक छोटासा कोर्स मी 250 रुपयांमध्ये करून ठेवलाय. पण माझ्या मते तुम्ही हीच बॅच घ्यावी. ही मोठी बॅच आहे. 1 वर्षाची व्हॅलिडिटी याला. तुम्ही कितीही वेळा लेक्चर पाहू शकता आणि ह्याच्यात सगळं देतोय आपण, शिकवतोय पण आणि PYQ पण देतोय. ठीक आहे, तर आज आपण इथेच थांबू. बाकी सगळ्या लेक्चरसाठी तुम्ही ऍपवरची बॅच बघून GMCचे सगळे लेक्चर बघू शकता. थँक्यू.